चल गेट उघड चल. पायाला कशी घाई झाली, आताशी घाई झाली. आतापर्यंत काय करत होता? मोबाईल बघत होता. सांगतोय बिनलाजावनी मोबाईल बघत होता बघा आता. हाय हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आंब्या इतका गोड असणारा सण म्हणजे अक्षय तृतीया तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण घेऊन यावा आणि क्षय व्हावी तुमची सगळी दरिद्रता, दूर व्हावे तुमचे सगळे दुःख आणि अक्षय तृतीयाच्या मंगल दिनापासून तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य, धन, संपत्तीसह सुदृढ राहावे सगळ्यांनी, अशी अपेक्षा करते आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सॉरी वर का ताई, मावशींनो आणि माझ्या मैत्रिणींनो, कारण 2 दिवस मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकले. आणि किचन आवरायला काढलं होतं ना मी ना, तर बऱ्याचशा ताई बोलल्या की तू किचन क्लिनिंगसाठी कोणतं लिक्विड वापरते ना घरी बनवलेलं, ते पुन्हा एकदा आम्हाला दाखव. तर हे पाताईंनो, 1 मग्गाभर पाणी घेतले मी. एका मग्गाभर पाण्यात मी 2-3 चमचे व्हाईट विनेगर घातले आणि आपला एक खाण्याचा सोडा असतो ना, तो 1 चमचा घातलाय. आणि जे आपण भांडे घासतो ना, म्हणजे जे लिक्विड वापरतो आपण कोणतं विम बार वगैरे, तर ते लिक्विड 1 चमचा घालायचं फक्त आणि मिक्स करून घ्यायचं असं. तर थोडासा फेस होतो हे पहा. आणि ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं. आपल्याकडं क्वालिनची वगैरे काही जुनी स्प्रे बॉटल असेल ना, त्याच्यामध्ये भरायचं. थोडासा स्प्रे मारायचा आणि कोरड्या कपड्यांनी किंवा ओल्या कपड्यांनी थोडंसं पुसून घ्यायचं. सगळे चिकट मिंचट डाग सगळे निघून जातात. आणि किचन वाटा तर काय सांगू, इतका चमकतो ना ह्या स्प्रेनी. घरी बनवलेल्या काचासुद्धा खूप चमकतात. त्यानंतर आपण त्यांनी फर्निचरसुद्धा पुसू शकतो. अजिबात म्हणजे जे बोरचे पाण्याचे डाग असतात ना, ते सुद्धा निघून जातात. इतकं भारी किचन निघतं ना, तुम्ही बघू शकता, एकदम चमकतं. तर आपला फ्रीजसुद्धा त्या लिक्विडने आपण थोडंसं स्प्रे मारून पुसायचं. सगळे मिंचट डाग निघून जातात. कारण आपण किचनमध्ये काम करत असतो ना, चुकून हुकून का होईना ते आपल्याकडून आपल्या फ्रीजला किंवा ट्रॉल्यांना चिकट हात, तेलकट हात ते लागले जातात आणि ते मग नंतर असे मेंचट झाले जातात. तर हा स्प्रे आपण मारायचा आणि लगेच कोरड्या कपड्यांनी किंवा ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं. तर सगळे चिकट डाग निघून जातात. तर 2 महिन्यापूर्वी आम्ही किचन आवरायला काढलं होतं ना, फौजी साहेब, मी, सागर, आकाश, राजू, आम्ही सगळ्यांनी मिळून किचन आवरलं होतं. तर त्यांनी खूप असं घाईघाई मला किचन आवरायला सांगितलं होतं ना, तर ते असं घाई गडबडीमध्ये मला किचन आवरायला आवडत नाही. त्यामुळे मी ह्यावेळेस आहे ना, मी 4-5 दिवस किचन आवरलंय बरं का ताईंनो. एका दिवसात नाही आवरलं, अक्षरशः 4-5 दिवस लावलेत. काने कोपरे सगळे आवरलेत किचनचे. आणि इथं पहा, आकाश मला चिडवतोय, आता बुट्टीच आहे, तुझा हातच नाही पुरत. तो मला असं चिडवत राहतो. कारण त्याची इतकी हाईट झालेली ना, सगळ्या घरामध्ये तोच उंच आहे. असं आमचा कुठं हात पुरला नाही, माझा हात पुरला नाही. आम्ही त्याला जसं काम सांगतो ना, तो करतो. तर तो मला असं चिडवत होता आता. तर किचन म्हणलं की ते फोडणी दिलेलं हे ते कान्याकोपऱ्याला ते फोडणीचं जाऊन बसतं, मेंचट जाऊन बसतं. तर ते आपले किचनचे शेल्फ, त्यानंतर ट्रॉल्या, वरचं ते लेफ्टात ते पॅक केलेलं ते सगळे भांडे, इतकं आवरायला गेलं मला 5-6 दिवस चांगलं. तर म्हणलं किती का दिवस लागाना, पण एकदम व्यवस्थित किचन झालं पाहिजे. आता किचन माझं फायनली थोडंसं आवरलंय, बाकी थोडं राहिलंय, तर ते मी करत राहीन आता. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळ सकाळ बरंचसं काम आवरलंय आणि आकाश मी निघलोत आता बँकेमध्ये. कारण आमचे ना ATM हरवलेत. फौजी साहेबांकडे दोन्ही पण ATM होतं, माझं पण आणि फौजी साहेबांचं पण. तर त्यांच्याकडून ते कुठंतरी पडलं गेलं. त्यामुळे आता ATMचा फॉर्म पण भरून द्यायचा, ATM पुन्हा मागवायसाठी. आणि पैसे पण काढायचे बँकमधून आता चेक भरून. चल ना, चल चल चल, लॉक घे ना. तर आकाश मीच घरी होतो. आम्ही दोघं जातो आता बँकेचं काम करून येतो. कारण फौजी साहेब पण गेली ड्युटीवर, राजू पण गेला कामाला, सागर गेला कॉलेजला आणि आकाश पण जाईन आता दुपारी क्लासला. तर आकाश क्लासला जातो आणि सागर येतो तोपर्यंत. त्यामुळं एक ना एक माझ्याजवळ राहतो. त्यामुळे मला काय नाही वाटत. तर आता येतो आम्ही पटकन जाऊन. ऊन तर इतकं झालं आहे ना, म्हणजे 9-10 वाजलेत ना, तरी पण असं एकदम कडक ऊन झालं आहे. माझी चप्पल घे बाबू, तिकून चप्पल घे. हो का. आणि मी आता आपलं गुलाब दाखवते बघा. एवढा उन्हाळा चालू आहे तरी आपल्या गुलाब किती फुलांनी भरले बघा. ते गुलाब हे बघा, गच्च भरले गुलाब आपलं. 5-6 गुलाब आहे.
पायाला कशी घाई झाली, आताशी घाई झाली. आतापर्यंत काय करत होता? मोबाईल बघत होता. सांगतोय बिनलाजावनी मोबाईल बघत होता. बघा आता घोडा आधी नाही उघडता येत का? आता आकाश मला इथं काय म्हणतो, मी एवढा सुंदर नाही दिसत तेव्हा मला व्हिडिओ मध्ये नको दाखवू. तर बँकेतून आलो आम्ही आणि बँकमधून घरी जाता जाता हे कराकिळेवाल्या मावशी दिसल्या. तर कराकिळे लागतं ना अक्षय तृतीयेला, तर कराकिळे घ्यावा म्हणलं. तर माझ्या आईची, वडिलांची आणि सासू सासऱ्यांची असे 2 जोड घ्यावा लागतात. आकाश मी जाऊन आलो बँकमध्ये आणि माझं किचन सगळं आवरलंय. आता हे पा, स्वयंपाक झाला, भांडे झाले, सगळं आवरलंय. हे पा सगळं क्लीन झालंय माझं किचन. आता किचन मी डीप क्लिनिंगला काढलं होतं ना, सगळं घरातलं रोज मी काम आवरायचे आणि त्यानंतर किचनचा एक 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 कोपरा आवरायचे. तर काउंटर टॉपचं 2 दिवस आवरलं होतं. त्यानंतर हे पा ह्या ट्रॉल्या 2 दिवस काढल्या मी थोड्या थोड्या, सगळं व्यवस्थित क्लीन झालंय. आता फक्त माझं हे क्रॉकरी राहिलंय. हे पहा, तर याच्यात पण थोडंसं आपल्या काचचे ग्लास वगैरे आहेत ना, तर ते पण ना थोडंसं अस्तव्यस्त झाल्यासारखं झालंय. घासून बस ठेवलेलं येतं, पण मुलं काय करतात, म्हणजे ज्यूस पिले, सरबत पिले किंवा काय, त्यांनी असं मुलं पण भांडे लावतात कधी कधी ना, तर ते इकडे तिकडं तिकडे इकडं असं लावून देतात. तर ते क्रॉकरी एवढं आवरायचं राहिलं माझं किचनमधलं. बाकी फ्रीज आवरलंय सगळं. किचन काना म्हणजे किचनचा काना कोपरा मी सगळा आवरून काढला, एकदम चकाचक केलंय, काहीच नाही ठेवलं. तर आपलं किचन असं एकदम चकाचक ठेवलं ना, कॉक्रोच पण होत नाही आपल्या किचनमध्ये आणि आपल्याला किचनमध्ये काम करायला पण एकदम फ्रेश वाटतं, अजिबात कंटाळा येत नाही. घरातलं सगळं आवरलंय. आता एवढी क्रॉकरी आवरते मी, म्हणजे किचन आपलं पूर्ण आवरलंय. मग बाकीच्या घराचा रोज एक एक कोपरा घेणार आहे मी, ते पण मी तुम्हाला दाखवत राहणार आहे. कारण असं घर आवरायचं दाखवायला मला तुम्हाला आवडतं, कारण माझं पाहून का व्हायना तुम्हाला म्हणजे मोटिवेशन मिळेल नाही का. तर मी पण पहिलं माझं यूट्यूब चॅनल नव्हतं ना, मी असं घर आवरायचं मला कधी कधी कंटाळा यायचं ना, कारण एवढं काम असतं घरातलं ना, कधी कधी कंटाळा येऊन जातो. तर मोटिवेशनसाठी मी दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायचे, घरातलं कसं आवरतात, काय आवरतात. मग मी त्यांचं पाहून लगेच उठून कामाला लागायचे आणि माझं घर मी क्लीन करत बसायचे, भांडे घासायचे, घराचा रोज एक एक कोपरा काढायचे. त्यानंतर आता मग माझं पण पाहून बऱ्याचशा ताई मावशी बोलतात की तुझं पाहून आम्हाला पण मोटिवेशन मिळतं घर आवरायला. तर रोज घराचा एक एक कानाकोपरा कसा आवरायचा, कसं आवरते, कसं मी ऑर्गनाईज करते, सगळं मी तुमच्याशी शेअर करत जाणार आहे. कारण बाहेरचं दाखवायला ना इतकं ऊन आहे ना, सकाळचं घरातलं आवरूपर्यंत बाहेर ऊन होऊन जातं आणि मग बाहेरचं गार्डनमधलं काहीच मला दाखवता येत नाही. बाहेर असं इतक्या झळ्या लागतात ना. आता बँकमधून आले ना थोडंसं मी, तरी पण कसतरी इतकं घामघाम झालाय आणि खूप असं कसतरी झालंय, इतकं गरम आहे ना बाहेर, खूप ऊन झालंय. त्यामुळं म्हणलं चला आता आपलं घर आवरायला काढलंय ना, आपल्या घराचा रोज एक एक कोपरा आवरायचा आहे मला, तर तेच मी तुम्हाला पण दाखवत जाईल. तर ताईंनो, आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं किचन, आपलं देवघर आणि आपला उंबरठा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरातलं मला मंदिर एकदम टापटीप लागतं, व्यवस्थित जिथल्या तिथं रोजची रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा, दिवाबत्ती झाली पाहिजे. आणि किचन तर मला इतकं व्यवस्थित लागतं ना, तर किचनमध्ये थोडं जरी काही मला मेनचट दिसलं ना, तरी मला लगेच ते क्लीन करावं लागतं. तर म्हणलं आता आहे ना निवांतच काढायचं किचन, तर निवांत काढलंय मी. 5-6 दिवस लावलेत अक्षरशः मी किचनला. तर ही क्रॉकरी राहिली होती ना, क्रॉकरीमधलं सगळं ते काचेचं ग्लास वगैरे सगळं मी खाली ठेवलंय आणि आता हा स्प्रे मारून मी व्यवस्थित पुसून काढते. तर हा स्प्रे आपण घरी बनवलेला ना, काचासुद्धा खूप चकाचक निघतात बरं का ताईंनो यानी. तर हे पुसून घेते मी आणि काचेचे भांडे तर पहिले घासलेलेच आहेत, त्याला काही घासायची गरज नाही, फक्त व्यवस्थित जिथल्या तिथं टापटीप म्हणजे सिक्वन्स वाईज लावायचे आहेत आणि हे पुसून काढायचे आहेत काचा थोड्याशा. तर आता हे पुसून मी व्यवस्थित जिथल्या तिथं काचेचे भांडे लावून देते. आता तुम्ही म्हणता की एवढंसं किचन आवरायला यायला 5-6 दिवस कसं काय लागले. ताईंनो, मी काय करते, सकाळचं आपल्या सगळ्यांची नाश्ते पाणी, जेवणं, त्यानंतर डबे जर सगळं झालं ना, ते रोजच्या स्वयंपाकाचं सगळं किचन आवरते, भांडे घासते, सगळं व्यवस्थित करते, कपडे वगैरे झाडू पोछा सगळं आवरून घेते. आणि एवढं आवरूपर्यंत 12 तर आरामशीर वाजतातच, 11:30-12. कधी कमी जास्त वेळ पण होतो, कारण कधी जास्त काम वाटतं, कधी कमी असतं, असं होतं. तर 11-12 वाजले ना, अर्धा दिवस तर तिथंच गेलेला असतो. त्यानंतर मी थोडंसं 10-15 मिनटं बसते, रिलॅक्स होते आणि त्यानंतर मग पुन्हा कामाला लागते. जसं की आता किचनचा कोणता कोपरा मला आवरायला काढायचा ना, जसं काय 2 ट्रॉल्या किंवा 1 ट्रॉली मला आवरायची, त्या ट्रॉलीमधले भांडे बाहेर काढायची, ती ट्रॉली घासायची, भांडे घासायचे, ट्रॉली खालचं सगळं झाडून पुसून घ्यायचं, नंतर ती ट्रॉली लावायची, ट्रॉलीमधले भांडे लावायचे.
तर हे करता करताच 3-4 वाजत आहेत. त्यानंतर थोडंसं आपल्याला जीवाला आराम पण पाहिजे 15-20 मिनिटं, अर्धा तास. त्यानंतर झालं पुन्हा संध्याकाळचं चालू भाजीपाला काय म्हणजे आणायचा किंवा भाजी कोणती करायची, काय घरातले काठेकोपऱ्याचे भरपूर असे कामं चालू राहतात आणि मुलांजवळ पण थोडंसं बसावं लागतं. मुलांना थोडासा वेळ द्यावा लागतो. तर असं दिवस निघून जातो. असा एक किचनचा कोपरा आवरला तरी पण खूप छान वाटतं असं मनाला. त्यामुळं मी आता 5-7 दिवस लावलेत हे किचन आवरायला. घरातलं सगळं माझं काम म्हणजे रेग्युलरचं काम आवरून किंवा जसं की आता मी क्रॉकरी आवरायला काढली. घरातलं सगळं काम झालेलं आहे. त्यानंतर मग बाहेरून पण बँकेतून आले, तर असे बाहेरचे कामं पण मध्ये आधी करावं लागतात. आता तर लगनसराई चालू आहे ना, कोणाच्या लग्नाला जा, कोणाच्या जागरणाला जा, तर असं कोणाच्या बर्थडेला जा, भरपूर सध्या कार्यक्रम चालू आहेत, तर तिकडं पण जावं लागतं. तर हे खालचं जे क्रॉकरीचं शेल्फ मी मोकळं ठेवलं आहे, कारण त्याच्यामध्ये मी काचेच्या बाटल्या वगैरे म्हणजे बरण्या मागवणार आहे ना, ते ठेवणार आहे. बाकीचं सगळं वरती लावलं आहे. तर माझी छोटीशी क्रॉकरी मी अशी आवरली आता आणि फौजी साहेबांनी तर खाली ना हे देवाचं काही सामान ठेवलं होतं, दिवे वगैरे, आणि वरती क्रॉकरीमध्ये पण एका कप्प्यामध्ये त्यांनी ठेवून दिलं होतं. तर दोन्ही एकत्र करते मी आता आणि इथं ठेवून देते. आणि खालचं इथं खालच्या कप्प्यामध्ये ना मातीची जी बरणी आणलेली मी लोणच्याला, तर ती तशी ठेवली. अजून लोणचं घालायचं आहे मला तिच्यात अजून. तर ती बरणी ठेवली. त्यानंतर सागर आणि मी जिमला जातो, तर मी नाही प्रोटीन घेत, पण सागर प्रोटीन घेत असतो ना, तर त्याचे प्रोटीनचे डब्बे आहेत तिथं, तर ते पण तिथं ठेवलेत. असं झाकून सगळं असलं ना किचनमध्ये छान वाटतं. सगळं वरतीच ठेवायचं, ते खूप राडा वाटतो. आता हे सगळे देवाचे जे दिवे, त्यानंतर ताटं सगळं मी एकत्र व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे आपल्याला पाहिजे असलं ना, तर एका जागेवर ते टायमाला मिळून जातं. आता हे जास्तीचे दिवे, जास्तीचे ताटं, नैवेद्याचं ताट, हे सगळं मी ताट-तामण सगळं एका ह्याच्यात ठेवले, तुम्ही बघू शकता. तर असं कोणतं सणवार असलं ना, आपल्याला एका जागेवरती मिळून जातं मग. तर हे पाहता जे पंचारतीचा दिवा सगळं मी व्यवस्थित तिथं ठेवलं आहे आता. आणि जे बाकीचं पूजेचं साहित्य आहे ना, ते दुसरीकडे ठेवलेलं आहे. पण जे दिवे आणि ते ना ताटता म्हणून ते इथं ठेवलं आहे. तर किचनच्या समोरचं हे काउंटर आहे ना, तर इथंच मी सगळं आता व्यवस्थित ठेवून दिलं आहे. तर एक कोपरा मी असा क्लिअर करत चालले होते 5-6 दिवस. तर फायनली आज माझं किचन पूर्ण आवरलंय. आणि जो पाण्याचा माठ आहे ना, तो किचनवरती नाही ठेवला मी, इकडं कोपऱ्यात ठेवलाय. जो चौरंग होता ना माझा जुना, तर त्याच्यावरती ठेवलाय. कारण तो माठ आहे ना किचनवरती ठेवला की ते भांडे घासायला थोडी अडचण व्हायची. आणि तरी पण तुम्हाला मी आता हे जो कप्पा उघडून दाखवला आणि त्याच्यामध्ये माझा किराणा आहे सगळा. तर किराणा आणून तसाच ठेवलाय. तो मला व्यवस्थित आता लावावा लागेल, भरून ठेवावं लागेल. जास्तीचं काय बरण्यांमध्ये मी किराणा भरत नाही, एका जागेवर असं ठेवत असते. आणि जो फोडलेलं पॅकेट आहे ना, ते मी झिपलॉक बॅगमध्ये ठेवत असते, म्हणजे त्याला आळ्या वगैरे होत नाही. पण बरण्यामध्ये मी भरायचं थोडंसं कमीच करत असते, जास्त मी भरून ठेवत नाही. कारण बरण्यामध्ये जर भरलं ना किराणा, कोणत्या बरणीमध्ये काय भरलंय, काय आहे, काय नाही, ते लक्ष जात नाही आणि ते खराब होतं. त्यामुळे मी असं एका जागेवर सगळा किराणा ठेवत असते. बाकीचे मसाले वगैरे, मसाल्यासाठी मी छोट्या-छोट्या बरण्या वापरते. त्या मसाले भरलेले असतात. पण बाकीचा किराणा आहे ना, आता हे पुसते मी काउंटर, तर त्याच्यामध्येच सगळा किराणा आहे माझा. आणि आपण स्प्रे बनवलेला आहे ना घरी, तर तुम्ही बघू शकता फर्निचरसुद्धा इतकं भारी निघतं ना ह्या स्प्रेनी. एकदम चकाकी येते फर्निचरला, काचांना. तर त्यानेच मी पुसत असते. ते पुसून झालं त्यानंतर हे पाहता इथं मी जे ग्लास स्टँड आहे ना, फ्रीजवरती ठेवते. बाकी काहीच नाही ठेवत. आता प्रोटीनचे डब्बे ठेवलेले होते मुलांनी फ्रीजवरती ना, ते मी पलीकडं त्या कप्प्यामध्ये ठेवून दिलेत. आणि तर ग्लास स्टँड ठेवते आणि एखादं जे मनी प्लांट मी बाटलीमध्ये लावलेलं आहे ना, ते ठेवून देते, म्हणजे छान वाटतं. आणि जे आता मी पुसले ना काउंटर, त्याच्यावरती जे मी जेवण बनवलेलं आहे ना, ते जेवण ठेवते तिथं. कारण किचनवरती आपण जेवण बनवलेलं तसंच ठेवलं ना, तर किचन आवरल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळं आता जेवण ठेवायला मी इकडं केलंय. आणि मनी प्लांट जे जामच्या बाटलीमध्ये लावले होते ना मी, सिंगोनिया प्लांट, मनी प्लांट, तर ते एक-एक असं फ्रिजवरती एक आणि इथं काउंटरवरती एक ठेवून दिलं. तर असं किचन आवरलंय माझं, तुम्हाला मी दाखवते आता. तर इथं माठ ठेवलाय कोपऱ्यामध्ये. त्यानंतर हे क्रॉकरी मस्त आवरली. आणि इथं जेवण बनवलेलं ठेवलंय मी. फ्रीजवरती पण ग्लास स्टँड ठेवलंय. आणि ह्या कोपऱ्यामध्ये इथं मी आता मिक्सर ठेवलेत. तर 1-2 ताईंनी मिक्सरबद्दल पण विचारलं होतं, तर ते पण मी तुम्हाला सांगते. आणि हे पहा, हा कोपरा पण मी थोडासा असा सजवलाय. जास्त मोकळं-मोकळं किचन पण नाही छान वाटत ना, त्यामुळं असं थोडंसं बरं वाटतं. त्यामुळं मी ठेवलंय आता. आणि तरी आता गॅसवरती ना एक दुधाचं पातेलं आहे
आणि एका याच्यात मला वाटतं तूप ठेवलं होतं मी, तर तूप ते गरम व्हायला ठेवलं होतं. ते मला भरून ठेवायचं आहे ना दुसऱ्या डब्यामध्ये, त्याच्यामुळं. तर असं एकदम मस्त चकाचक झालं आहे माझं किचन. आणि हा पहा माझा जुना मिक्सर आहे, म्हणजे 5-6 वर्षापूर्वीचा आहे फिलिप्सचा. तर एकदम रफ टफ वापरता येतो बरं का, खूप छान आहे. तर शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त माझा हाच मिक्सर वापरणं होतं. आणि दुसरा घेतलेला ना मी रिकोचा, तो थोडासा कमीच वापरला जातो. आणि मध्ये मी हा 2 वर्षापूर्वी वंडर शेफचा पण घेतला होता. तर याच्यामध्ये ज्यूस पण बनवता येतं. तर ते भांडं लावलेलं मी मिक्सरला छोट्या वंडर शेफला. तर ते ज्यूसचं भांडं आहे. आणि एक एकदम छोटं भांडं येतं ना, त्याच्यामध्ये इतका भारी असं बारीक एकदम मसाला करता येतो ना, खडे मसाले, त्यानंतर धनिया पावडर, असं खडे मसाले वगैरे कुठलाही मसाला म्हटला ना, एकदम बारीक स्मूथ करता येतो. तर त्यासाठी मी तो घेतला होता. आणि रिकोचा मिक्सर मी कॅन्टीनवरून घेतला होता. आणि आपला फिलिप्सचा पण कॅन्टीनचाच आहे, 3,500चा काहीतरी. आणि हा रिकोचा पण मला वाटतं 3,000-3,500ला काहीतरी पडला होता कॅन्टीनला. पण हा मुलांना नाही वापरता येत, फौजी साहेबांना नाही वापरता येत, कारण त्याचं वरचं भांडं बसवायचं थोडंसं अवघड जातं. व्यवस्थित बसलं तर ठीक आहे, नाहीतर व्यवस्थित नाही ना बसलं तर मग त्याचे थ्रेड वगैरे ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळं मुलं, त्यांना तर फौजी साहेब, मी घाई गडबडीमध्ये हाच फिलिप्सचा मिक्सर वापरतो आम्ही, रफ टफ. आणि हे पहा आता इथं हे रिकोचं आहे ना, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला दाखवते मी आता. आता ह्या रिकोच्या मिक्सरला भांडं जर लावलं ना, तर तो मध्ये खाली तुम्ही गॅप बघू शकता, जे काळं लावलेलं आहे ना, ते काळं काहीतरी, तर त्याच्यावरती जो गॅप आहे ना, तो व्यवस्थित भरून निघला पाहिजे. म्हणजे त्याच्यात तो मिक्सरचं भांडं व्यवस्थित अटकलं पाहिजे. नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये ते अडकलं गेलं ना, तर त्याचे थ्रेड उडतात किंवा मिक्सर ते म्हणजे खराब होण्याची शक्यता असते. हे पहा, एकदम असं व्यवस्थित त्याच्यामध्ये ते खटका आहे ना, तो व्यवस्थित अडकला पाहिजे, तरच तो मिक्सर छान म्हणजे चालला जातो. तर मुलं एवढं ते व्यवस्थित पाहत नाही, लावत नाही घाई गडबडीमध्ये ना, त्याच्यामुळं ते मिक्सर मुलं वापरतच नाही, मीच वापरते त्याला. आता तुम्ही म्हणता नाही 3-3 मिक्सर का बरं? पण जेवण बनवायचं म्हणलं, म्हणजे भाजी बनवायची म्हणलं ना, वाटण एकदम व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे, तरच आपली भाजीला चव येते. त्यामुळं मी हे मिक्सर 1 नाही 2, 2 नाही 3 असे मिक्सर घेतलेले आहेत. तर मिक्सरचाच कोपरा बनवला आहे मी हा. आणि सकाळी वाटण वाटलंय ना, तर त्याच्यामधलं थोडंसं पाणी उतरलंय फिलिप्सच्या मिक्सरमध्ये ना, तर असं थोडंफार ते खराब होत राहतं. मी त्याला पुसलंच नाही, जसं आहे तसंच तुम्हाला मी दाखवलंय. तर तसं पण माझं घर म्हणा, काही दाखवायचं म्हणलं ना, जसं आहे तसंच मला दाखवायला आवडतं. एक दिवस आपण नौटंकी करू, 2 दिवस करू, तिसऱ्या दिवशी तर कळणारच आहे तुम्हाला ना. त्यामुळं आपलं जे आहे ना, तेच मी दाखवत असते. कारण एक म्हण आहे ना, घर तिथं राडा असतोच. तर माणसं राहतात तिथं राडा होणारच आहे. जिथं तिथं राहणार नाही आहे सगळं. त्यामुळं ते राडा होणार, आपल्याला आवरायचं ते चालूच राहणार आहे. तर असं आहे. तर असं मी किचन आवरलं आहे माझं. पहिलं मी मिक्सर इथं ठेवले होते, जे आता जेवण बनवलेलं ठेवलेलं आहे ना, तिथं ठेवले होते मिक्सर. पण तिथं लाईटीचा पॉईंटच नाही आहे. मला ते बोर्ड तिकडं घेऊन लावावं लागायचं. त्यामुळे मी आता मिक्सर पुन्हा इकडं किचनवरती कोपऱ्यात ठेवलेत. आणि फ्रीजवरती पण एकच पॉईंट आहे ना, म्हणजे एक फ्रीजचा पॉईंट आहे आणि एक दुसरा एक पॉईंट आहे. तर 2-2 मिक्सर तिथं मला लावता येत नाही. त्यामुळे मी ते बोर्ड लावून ठेवते. हे पहा इथं, जे वॉल शेल्फ आहे ना प्लास्टिकचं, त्याच्यावरती बोर्ड लावून ठेवते. त्याच्यामध्ये 2 पिना खोचून ठेवते आणि मग मिक्सर मला जसं लावायचं कोणतं लावायचं ते लावता येतं. आणि 2 दिवसापूर्वी एका ताईची कमेंट होती, की "ह्या मातीच्या भांड्यामध्ये काय भरून ठेवती गं बाई तू?" तर ताईंनो, हे पहा, हे मातीचे भांडे आहेत, त्याच्यामध्ये मी काहीच भरून नाही ठेवत. याच्यामध्ये मी भाज्या बनवत असते. आणि आता आपण स्प्रे बनवलेला आहे ना, जो घरी लिक्विड बनवलेलं आहे, तर ते मी आता हे बोरचे डाग आहेत ना पाण्याचे, ते काढून दाखवते तुम्हाला. फौजी साहेबांनी रात्री पोर्च धुतलाय झाडांना पाणी घालताना ना, तर बोरच्या पाण्याचे डाग हे बघा, असे डाग पडत आहेत बरं का ताईंनो. तुम्ही म्हणताल नेहमीची ओरडती याच्या बोरच्या पाण्याबाबत. तर बोरच्या पाण्याने हे पहा असं कसे डाग पडलेत खाली, जसे कुत्रे मुतून गेलेत. एखाद्याने जर पाहिलं ना, म्हणते न कितीक दिवस झाले हिने उंबरठा, फरच्या पुसल्या नाही. तर बाहेर धुतलेलं आहे ना, तरी पण बोरच्या पाण्याचे डाग असे पडतात. तर 3-4 दिवस झाले ताईंनो, मुळा डॅमचं पाणीच नाही आलेलं. पाणीच येत नाही. 5-6 दिवसाला पाणी येतंय आणि मग बोरचंच पाणी वापरावं लागत आहे. ते पाणी पुरतच नाही. आणि मुळा डॅमचं पाणी जरी सुटलं ना, तरी ते किती येतंय, 2-3 हजार लिटर पाणी येतंय, ते किती पुरणार आहे मग. त्यामुळं बोरचं पाणी वापरावं लागतंय असं.
आणि असे डाग पडतात ना बाथरूम आणि ते बेसिन ते इतकं खराब झालंय ना, खूप डाग पडतात, वैताग आलाय. केस तर धुताच येत नाही बोरच्या पाण्याने, एकदम कसतरी होतात ते, एकदम असा चोळामळा होतोय केसांचा. एवढे क्षार आहेत ना बोरच्या पाण्यामध्ये, त्या बोरच्या पाण्यामुळं स्किनसुद्धा आपलं असं काळपट पडल्या जाते, एवढं डेंजर आहे. आणि आपण बनवलेला स्प्रे थोडासा मारला मी पायरीवरती, कसं झालं होतं पायरी तुम्ही बघितली होती. आणि आता पुसले तर चांगलं म्हणजे बऱ्यापैकी झालंय. आणि आता हे एकदम हार्ड डाग झाले आहेत ना जिद्दी पाण्याचे, त्याच्यावरती पाणी साचलं असं नाही का रात्रभर, त्याच्यामुळे ते तसे डाग पडलेत. त्याच्यावरती पुन्हा मी स्प्रे मारलाय आणि जी घासणी असते ना आपली हिरवी घासणी किंवा तारेची घासणी कोणती असेल ती, त्यांनी थोडंसं घासायचं असं, तर ते डाग लगेच निघून जातात सगळे. तर एका ताईने विचारलं पण होतं की बेसिनजवळ जे डाग पडतात ना आपले बोरच्या पाण्याचे, ते कसे काढायचे. तर असं स्प्रे मारून आपण थोडेसे घासून काढायचं, किंवा जास्त दिवसाचे जर असते ना बोरच्या पाण्याचे डाग, तर काय करायचं, हार्पिक असतं ना, हार्पिक तिथं लावून ठेवायचं, थोडंसं घासायचं आणि दुसऱ्या कपड्याने पुसून काढायचं. म्हणजे हार्पिक बेसिनचं जे भांडं असतं ना स्टीलचं, त्याला हार्पिक अजिबात नाही लागून द्यायचं, नाहीतर ते स्टीलचं भांडं सगळं काळं होऊन जाईल तुमचं, खराब होऊन जातं. स्टीलच्या भांड्याला हार्पिक लागून नसतं द्यायचं. तर ते कडापेवरती थोडंसं टाकायचं आणि 5-10 मिनटं हार्पिक लावून ठेवायचं. त्यानंतर घासून ते पुसून काढायचं. एकदम चकाचक झाला जातो आपला किचन वट्टा. पण ते कडापा असतो ना त्याच्यामध्ये पण फरक असतो बरं का ताईंनो. काही जे कडापे असतात, ग्रॅनाइट असतं ना, त्यांना हार्पिक अजिबात सहन होत नाही. त्यामुळं एका कोपऱ्याला थोडंसं आपण हार्पिक लावून पाहायचं, तुमच्या ग्रॅनाइटला हार्पिक सहन होतं की नाही. त्यानंतरच मग बाकीच्या ठिकाणी तुम्ही लावा, घासून काढा, एकदम चकाचक निघल्या जाईल. नाहीतर डायरेक्ट लावताना तुम्ही म्हणता खराब झालं, तर छायाने काय सांगितलं आणि माझा सगळा कडापा खराब झाला बाई. तर असं आहे. तर माझ्या पायऱ्या पहा किती चकाचक झाल्यात. तर पायऱ्यांना जो ग्रॅनाइट लावलेला आहे, कडापा लावलेला आहे ना, तोच माझ्या किचनला पण लावलेला आहे बरं का. तर मस्त निघलाय आता. चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे.